लगाम दो, काट डालेंगे सालो। खामोश हरामजादो, खामोश। याद रख, कैद में है तू हमारे, फिर भी ये गर्मी कभी चैन की नींद सोने नहीं दी इस हरामजादे ने। इस दक्खन की पहाड़ियों में 8-9 साल कुत्ते की तरह घुमाया है हमें। कभी घुटने नहीं टेके इसने मुगलिया सल्तनत के सामने, लेकिन आज झुकाएंगे इसे, झुकाएंगे। रुको जरा, सबर करो। घ्या, तू म्हणालास ना गरमी आहे आमच्यात. अरे आहेच गरमी, आणि तुझी कब्र खोदल्याशिवाय थंडी नाही होणार ती. औरंग, तेरे खुदा से भीख मांग कि राजे बख्श दे तुम्हें, नहीं तो खुद को आलमगीर कहने वाले औरंग तेरी खैर नहीं। नामकार हिराबत, मारे जाओगे। अरे आम्हाला ते मृत्यूचे कोण भय. एका हातात तळपती समशेर आणि दुसऱ्या हातात भवानीचा फरफरणारा पोत घेऊनच आम्ही रणांगणात उतरतो. तिथे मृत्यूचे भय ते कोणी बाळगाल. अरे आमच्या सामने उभ्या ठाकणाऱ्या गरिमालाच आमचे भय असते. एकदा विचार तुझ्या पाठशाला. नहीं, पीला वक्त मौत सामने देखकर डर गए. औरंग, या रणांगणावर मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून झगडलोय आम्ही. मृत्यूची तमा बाळगत नाहीत मराठे. जन्माला येतानाच आई भवानी आमच्या पाठीशी निर्धाराची ढाल आणि कपाळी पराक्रमाचा लेख लिहून पाठवते. अरे नादान, हा संभाजी म्हणजे तुझी मौत आहे, मौत. आसद, ये इंसान नहीं शैतान है, शैतान. ही तर तुझीच किताबत आहे औरंग्या. स्वतःच्या बापाला विष देऊन जहन्नम दाखवणारी तुझी नस्ल, स्वतःच्या भावंडांची खुलेआम कत्तल करणारा तू, त्यांच्या बायकांना जनानखान्यात कोडणारा तू. अरे तुझ्यासारखी तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. संभा, खैर बता दो, कहाँ है तुम्हारा खजाना? खजाना? अरे हा महाराष्ट्र आमचा खजाना. सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील गळकोट म्हणजे हिरे माणक. इथली माती मळवटासारखी आम्ही भाळी लावतो. या मातीचा कण कण म्हणजे सोनं. पण मराठे भीक मागत नाहीत असे. अरे हा महाराष्ट्र हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला. खामोश. आसद, फौज उठाओ बहादुरगढ़ की, पूरे गांव चलने का इंतजाम करो. इन काफर कैदियों को जकड़ दो ऊंट की पीठ पर उल्टा और ले चलो बजाते झीन निकालकर कोरेगांव. बड़ू के तह खाने में डाल दो. वहां पहुंचते ही खाल खींच लो इनकी, आंखों में जलती सलाखी घुसेड़ दो, जुबान काट डालो. लेकिन ध्यान रहे, ये काफर